आणि वेंगुर्ला बंदरची ही साइड पाहून मी खरंच खूप शॉक झालो। तुम्ही पण तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण आश्चर्य वाटेल। तर झालं असं की काय आहे रे कोकणात सिरीजच्या दुसऱ्याच भागात आपल्या मित्राला वेंगुर्ल्याची शान काय असते ते दाखवायला मी आलोय वेंगुर्ला बंदरला। पण इकडे आल्यावर हे सर्व बघून मला हा प्रश्न पडला की वेंगुर्ला बंदर अजूनही पर्यटकांच्या मस्ट व्हिजिट प्लेसेस मध्ये का नाहीये? म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षात वेंगुर्ला बंदर किती बदललंय यार। लिटरली बंदराचा तो उंच केलेला धक्का आणि समोर घातलेलं स्टोनचं सुंदर पिचिंग पाहून इथे वारा खात बसूनच राहावं असं वाटतं। वरच्या साईडला तो रिनोव्हेट केलेला सागर बंगला आणि सगळ्यात महत्वाचं आकर्षण म्हणजे नवाबाग साईडचा झुलता पूल। हा नवाबाग एरिया मी लहान असताना फक्त वरूनच पाहिलेला, पण आता ह्या पुलामुळे चक्क खाली उतरून जाऊन इथल्या किनाऱ्याला अगदी जवळून पाहता येतं। आणि इथे आल्यावर लाटांचा आवाज ऐकत इथल्या वाळूवरून इव्हिनिंगला चालणं किती भारी वाटतं हे तुम्हाला कळवा म्हणून पुढील क्लिपचं म्युझिक म्यूट करून तुम्हाला नॅचरल साऊंड ऐकवतोय, म्हणजे तुम्हाला घर बसल्या इथे आल्याचा फील येईल। मग कसा वाटला किनाऱ्यावर फिरण्याचा एक्सपिरियन्स? असेच आपला कोकण आणि त्याचं सौंदर्य जवळून एक्सपिरियन्स करायचं असेल तर आत्ताच व्हिडिओ सेव्ह करा आणि चॅनेलला फॉलो करा।